तर गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात की तुम्ही मुंबईवरून पळसदरी स्वामी समर्थांचा मठ कसं पोचू शकता हे गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात. तर आता मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही ज्यावेळी रिटर्न जात असाल तर तुम्हाला इथून पळसदरीवरून मठाच्या इथून जर तुम्हाला पळसदरी स्टेशनला चालत पोचायचं असेल तर ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो. एकदम कमी खर्चात एकदम चालत वॉकिंग जवळपास 10 ते 20 मिनटाचा रस्ता आहे. तर तेही मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो. तर तुम्हाला असं जायचं असेल पळसदरी स्टेशनला मठावरून तर हेही हा व्हिडिओ तुम्ही फॉलो करू शकता. तर इथून हा मठ आहे आणि आता तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये जे बघितलं की तुम्ही रिक्षाने कसे पोचाल, आता मी पळसदरी स्टेशनला चालत चाललो आहे. तर हा या मठाचं प्रवेशद्वार तुम्हाला दिसत असेल. इथे हे मठाचं प्रवेशद्वार आहे आणि इथून थोडं पुढे चालत आलात की इथे तुम्हाला हा बोर्ड दिसतो आणि इथे हा रस्ता आहे. तर बहुतेक हा पळसदरी स्टेशनला जातो. तर आता इथून मी चालत जातो आणि बघूया पळसदरी स्टेशनला कसं पोचताल, जेणेकरून तुम्हाला तेही कळेल की तुम्हाला परत जायचं असेल किंवा येताना जर पळसदरी स्टेशनवरून यायचं असेल तर कसं येत आहे. तर बघा चाललो आहे मी चालत, मठात दर्शन झालं आणि आता बोललो की दुसरा एक व्हिडिओ बनवूया जेणेकरून तुम्हाला कळेल की पळसदरी स्टेशनवरून तुम्ही येत असाल तर तिथे तुम्ही कसं ट्रॅव्हल करू शकता. आणि खूप रिकामा रस्ता आहे आणि असं छोटंसं तळं इथे दिसतं आहे. तर जरा चांगलं वाटतं चालायला आणि खूप जास्त उन्हात तसं चालत नाही. आजूबाजूला झाडं पण आहेत. तर दुपारी जरी आलात तरी काय एवढं खूप उन्हात तुम्हाला चालावं लागेल असं मला वाटत नाही आहे. तर बघा इथे तलाव आहे आणि आता चाललो मी सरळ. आता बघू किती वेळ लागतो आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती मिळतच राहील, तर बघत राहा. थोडं पुढे चालत आलो आहे मी. मगाशी ते तळं तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये आणि तिथून पुढे आल्यावर थोडा कच्चा रस्ता लागला आहे. बरीचशी एक गावच आहे, घरं दिसतं तुम्हाला आजूबाजूला. तर काय काळजी करण्यासारखं असं काही नाही आहे इथे. सोलो ट्रॅव्हलर असाल तरी आरामात जाऊ शकता. रस्ता चुकण्याचा चान्स पण खूप कमी आहे. मागाशी जो तुम्हाला सुरुवातीला मी जो रस्ता दाखवला त्या रस्त्याने सरळ चालत यायचं आहे आणि रस्ता चुकलात किंवा नाहीच समजलं काही तर आजूबाजूला गावकऱ्यांची घरं देखील आहेत की जे तुम्हाला मदत करू शकतील रस्ता दाखवायला. तर बघत राहा आणि आपण पोचूच थोड्या वेळात. तर तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर मगाशी जो गावचा रस्ता होता, आजूबाजूला घरं दिसत होती, तो रस्ता आता बहुतेक संपला आहे आणि या रस्त्यावर मी येऊन पोचलो आहे. तर इथे मस्त डोंगर वगैरे दिसतात, व्ह्यूज पण कडक आहेत. तर आय गेस पावसाळ्यात तर अजून मस्त हा रस्ता होत असेल. आणि इथून आता मी चाललो आहे पळसदरी स्टेशनला. एक साधारण 10 मिनटं झालेत मला चालता चालता आणि 10 मिनटात मी इथे पोचलो आहे. खूप कम्फर्टेबल रस्ता आहे, आरामात तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. जर तुम्हाला कर्जतला जायचं नसेल तर कर्जतच्या पुढचंच स्टेशन पळसदरी आहे. तर एक स्टेशन पुढे येऊन तुम्ही अशा प्रकारे चालतही तुमचा पळसदरी स्वामी समर्थांचा मठ आहे तो प्रवास पूर्ण करू शकता. आणि आता थोड्याच वेळात मी स्टेशनला पोचेनच. तर स्टेशनला पोचल्यावर पळसदरी स्टेशनही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर ही माहिती तुमच्यापर्यंत पोचावी म्हणून हा व्हिडिओ आता इथे मी करतो आहे. अरे वा, आलं पण स्टेशन. 10 ते 15 मिनटात तुम्हाला जवळपास पोचाल तुम्ही. तर एकदम सॉर्टेड ऑप्शन आहे. तर दोन्ही पर्याय मी तुम्हाला दाखवलेत, कर्जतवरून कसे पोचाल आणि पळसदरीवरून तुम्हाला कसं पोचता येईल. तर एक त्याचा पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर बघत राहा. ऑलमोस्ट मी स्टेशनला पोचलो आहे. पळसदरीचा स्वामी समर्थांचा मठ आहे, तिथून मी चालत निघालो आणि जवळपास 10 ते 15 मिनटात मी अजून स्टेशनला पोचलो नाही, पण जवळपास स्टेशन इथून दिसतं आहे मला. तर जर तुम्हाला चालत यायचं असेल तर तुम्ही पळसदरी स्टेशनपासून चालतही इथे स्वामी समर्थांचा मठ आहे इथे पोचू शकता. रिक्षा जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर हा एक ऑप्शन आहे. जर तुम्हाला चालत यायचं नसेल, थोडं चालायला डिफिकल्टी वगैरे असेल तर तुम्ही कर्जतचा पर्याय नक्की निवडू शकता आणि तिथून रिक्षाने इथे पोचू शकता. तर आता पुढे मी स्टेशनला पोचतो आणि पुढे तुम्हाला माहिती देतो. अरे बघा, स्टेशन मला दिसतं आहे 15 मिनटात वॉकिंग. मी 15 मिनटात पोचलो आहे इथे पळसदरी स्टेशनला. तर तुम्हाला दुसरा पर्याय मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे. गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं कर्जतवरून तुम्ही रिक्षाने इथे कसे पोचू शकता आणि ह्या व्हिडिओमध्ये सेम रूट फॉलो करून तुम्ही परत पळसदरी स्वामी समर्थ मठ तिथे जाऊ शकता. 15 मिनटं मी वॉकिंग पोचलो, एकदम जवळ, खूप जवळ होता. तर हाही तुम्ही ऑप्शन नक्की घेऊ शकता. आता पुढे पोचतो मी, स्टेशन दाखवतो. तर ही एक माहिती तुमच्याकडे. पळसदरी स्टेशन दिसतं तुम्हाला, पळसदरी स्टेशनचा प्लॅटफॉर्म आणि ऑल द वे मागे यायचं तुम्हाला टुवर्ड्स खोपोली साईडला चालत यायचं आहे आणि इथूनच रस्ता, इथून उतरून तुम्ही सरळ मठाला पोचू शकता एक 15 ते 20 मिनटात. तर एक चांगला उत्तम पर्याय तुमच्यासाठी आणि मागचा व्ह्यू पण तुम्ही बघू शकता, मस्त आहे. तर आणि हे पळसदरी परत दाखवायचं झालं तर इथूनच तुम्हाला तुमचा जो चालत प्रवास आहे तो चालू करायचा आहे.
तर हा होता व्हिडिओ. तुम्ही पळसदरीवरून स्वामी समर्थांचा मठ आहे तिथे पळसदरी स्टेशनवरून कसे पोहोचू शकता त्याचा व्हिडिओ होता. आणि आय होप तुम्हाला मदत झाली असेल. तर दोन्ही व्हिडिओ बनवायचा मी प्रयत्न केला. एक तर तुम्ही कर्जतवरून रिक्षाने कसं पोहोचू शकता आणि पळसदरीवरून तुम्हाला चालत जर प्रवास करत असेल तर पळसदरीवरूनही तुम्ही कसं या मठात पोहोचू शकता याचे व्हिडिओ दोन्ही मी आता तुमच्यासमोर आणलेत. तर व्हिडिओ आवडलेत तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच मला कळवा कसा काय वाटला व्हिडिओ. अजून कोणते व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील. जसं मी मेन्शन केलं तर जसे स्वामी समर्थांचे जे मठ आहेत मुंबईच्या आजूबाजूचे आहेत किंवा महाराष्ट्रात जे मठ असतील ते तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन. तर त्याची माहिती मला कमेंटमध्ये नक्की कळवा की कुठे आहेत, कसं पोचता येईल. तर त्याचाही व्हिडिओ बनवायचा मी नक्की प्रयत्न करेन. तर असेच काही नवनवीन व्हिडिओज आणि जर्नीज तुमच्यासाठी आणेपर्यंत बघत राहा एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तोपर्यंत लिव्ह लव्ह मानेक्स बाय अँड टेक केअर.